गरमागरम कढी खिचडी म्हणजे आहाहा, सुखच सुख. तर अशी कढी खिचडी मी कशी बनवते हे आज मी दाखवते आहे. हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. व्हिडिओ शूट करते आहे आणि रेसिपी करता करता साहित्य सांगते. तर इथे मी घेतलं होतं 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ. हे मी दोन्ही एकत्र चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता मी बाजूला फोडणी करायची तयारी केली आहे. पातेलं दिसते आपल्याला, त्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. ह्या तेलामध्ये आपण जिरं आणि मोहरी यांची फोडणी करून घेतोय. जिरं आणि मोहरी जरा तडतडलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता, हिंग आणि हळद हे सर्व घालणार आहे. आता मी हिंग घातलेला आहे आणि कढीपत्ता घालते. यानंतर मी थोडीशी किंचित हळद घालणार आहे. हळद घालते वेळी एक लक्षात ठेवायचं की खाली गॅस बंद करायचा, नाहीतर हळद जळते. त्यामुळे गॅस बंद केला आहे आणि मग मी हळद घालून घेतली आहे. गॅस बंद आहे. पुन्हा जरा फोडणी शांत झाली की मग मी गॅस ऑन केला आहे. गॅस पुन्हा थोडासा गरम झाला की त्यामध्ये मी आता आपण जे तांदूळ आणि मूग डाळ धुवून घेतली होती हे एकत्र मी यामध्ये घालते आहे. फोडणीत हे सगळं घातलं की थोडंसं एकसारखं ढवळून घ्यायचं आणि सगळीकडे त्याचं फोडणी लागेल असं बघायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ही सोपी रेसिपी करते. कधी जेव्हा आपल्याला खूप साग्रसंगीत स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो किंवा दिवसभर आपला दमछाक झालेली असते, तेव्हा अशा वेळेला हे साधं सिंपल जेवणसुद्धा खूप छान वाटतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे मूग डाळ आणि तांदूळ हे जे यामध्ये घेतले होते ते मी फोडणीत चांगले व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेतले आहेत. यामध्ये आता आपण पुढची कृती करणार आहे की बाजूलाच मी पाणी ठेवलं होतं थोडं, तर हे पाणी मी यामध्ये ॲड करते आहे. यामध्ये एक अजून ट्रिक आहे की जर तुम्ही खिचडी नुसती पातेल्यात शिजवणार असाल म्हणजे विदाऊट कुकर, तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आणि जर का तुम्ही कुकरला शिजवणार असाल तर तुम्ही गार पाणी घातलं तरी चालतं. तर ह्यामध्ये मी गार पाणी घातलं आहे कारण की ही मी कुकरला शिजवणार आहे. म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही, 2-3 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी होते. तर हे बघा, इथे मी आता ह्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे. मीठ घालून घेते चवीपुरतं आणि थोडासा गोडा मसाला. हा बघा, हा थोडासा गोडा मसाला मी घेतला आहे. खूप काही सामान याला लागत नाही, साहित्य कमी साहित्यामध्ये होते आणि चविष्ट, एकदम चविष्ट. ही माझी सिक्रेट ट्रिक आहे. यामध्ये मी अगदी अर्धा इंच छोटूसा गुळाचा खडा घातलेला आहे. तुम्ही पण घालून बघा. थोडासा गुळ, फार नाही, अगदी थोडासा. याने चवीमध्ये थोडा फरक पडतो. खूप छान लागते ही खिचडी. ते बघा, यामध्ये मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. त्याला जरा तेलाचा तवंगही आला आहे आणि हे सगळं मी कुकरमध्ये ट्रान्सफर केलं आहे. पातेलं मी कुकरला ठेवून घेतलं आणि शिट्टी होऊ दिला. 3 शिट्ट्यामध्ये ही खिचडी शिजेल. तोपर्यंत बाजूला हे ताक घेतलं होतं मी. ताकामध्ये मी मीठ ॲड करते आहे. ही मी करते आहे कढी. तर ही माझ्या पद्धतीची कढी आहे. यामध्ये सगळं साहित्य मी आधी ताकात मिक्स करून घेते आणि ते सगळं फोडणीत घालते. तर मी ताकामध्ये मीठ आणि हे बेसन पीठ आहे, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आहे, हे सगळं घातलं आहे. हे आहे क्रश केलेलं आलं. या कढीमध्ये मी हळद घातलेली नाही आहे. हळद आणि लसूण हे दोन्ही मी यात घातलेलं नाही आहे. ही अशा पद्धतीने तुम्ही कढी एकदम सात्विक असते, करून बघा. कधी कधी आपण लसूण आणि हळदही घालू शकतो, पण आत्ता मी घातलं नाही आहे. मी अशाच पद्धतीने मोस्टली करते. तर हे बघा, सगळं साहित्य मी ताकामध्ये मिक्स करून घेते. हे घातले मी कोथिंबीर, म्हणजे आपण ह्यामध्ये घातलं मीठ, थोडंसं आलं, नंतर कोथिंबीर आणि बेसन डाळीचं पीठ. हे सगळं एकत्र एकजीव करून घेतलं. गुठळ्या फोडून घेतल्या पिठाच्या आणि बाजूलाच मी आता साजूक तुपाची फोडणी करते. हे एक मात्र आहे की कढीला साजूक तुपाची फोडणी केली तर ती कढी अप्रतिम होते. तुम्ही करून बघा. फार तूप लागत नाही, 1 चमचा तूप लागतं, 1 किंवा जास्तीत जास्त 2 चमचे. हे बघा, तर इथे मी पातेल्यामध्ये तूप वितळून घेतलं आहे आणि यामध्ये मी फक्त जिरं घालणार आहे. फक्त जिरं. खूपच सात्विक पद्धतीनं होतं हे, बघा तुम्ही. आता आपलं तूप तापलेलं आहे. यामध्ये मी जिरं घालते आहे. जिरं चांगलं तडतडते तोपर्यंत हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये आता मी चिरलेल्या मिरच्या घालते. मिरच्या पण चांगल्या तळल्या गेल्या की त्या कढीला अप्रतिम स्वाद लागतो. आता यामध्ये मी घातलं आहे थोडंसं हिंग. आता नेहमीचीच माझी ट्रिक की आता मी गॅस बंद केला, कारण की हे सगळे पदार्थ पावडर फॉर्ममध्ये आहेत, ते जळू शकतात. त्यामुळे गॅस बंद केला
आणि आपण जे ताकाचं मिश्रण केलं होतं ते सगळं ढवळून एकसारखं करून घेतलं होतं आणि त्यातल्या गुठळाही फोडून घेतल्या होत्या. आणि आता हे सगळं मिश्रण आपण ह्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर आता ह्या फोडणीमध्ये मी हे सगळं ताकाचं जे काही मिश्रण होतं ते घालून घेते आणि आता मी गॅस ऑन करते. गॅस ऑन केल्यावरती ही कढी जराशी ढवळतच तुम्हाला शिजवावी लागते, कारण ह्यामध्ये आपण मीठ ॲड केलं आहे. ही सतत ढवळत राहावी लागते, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते. मिठामुळे ती फुटू शकते. त्यामुळे ते टाळण्यासाठी तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी जरी घातलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपली खिचडी आणि कढी दोन्ही तयार आहे. सोबतच थोडी काकडी चिरली होती आणि घरी बनवलेलं आंबटगोड लिंबाचं लोणचंही दिलं आहे. खिचडी म्हणली की त्यावर साजूक तुपाची धार तर पाहिजेच. त्यामुळे हे सर्व सजवलं आहे आणि त्याचा आस्वाद घेतला आहे. तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.